हॅलो मंडळी, तर आज मी बनवले आहे साबुदाणा बटाटा चकली। उन्हाळी वाळवणात हा पदार्थ आवर्जून केला जातो। हवाबंद डब्यात वर्षभर आरामात राहतो। तर हे बनवण्यासाठी आपण साहित्यामध्ये घेतलेले आहेत कमीत कमी 8 ते 9 मिरच्या घेतल्या आहेत, त्याच्यात उपवासाचं मीठ घातलं आहे आणि छान आपण खलबत्त्यात चेचून घेतलं आहे। आणि मी हा अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे, त्याच्यासाठी मी 1 किलो बटाटे उकडून किसणीने किसून घेतलेले आहेत। साबुदाणा शिजवण्यासाठी टोपात मी पाणी घेतले आणि पाणी छान उकळून घेतलं आहे, त्याच्यावर चाळण ठेवली आहे आणि चाळणीवर साबुदाणा घातला आहे। आता एक साईडला आपण जो बटाटा आणि मिरची आणि मीठ हे आपण बारीक करून घेतलेलं ते बटाट्यात मिक्स करून घ्यायचं आहे। बटाट्यात व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यानंतर आपण जो साबुदाणा स्टीम करण्यास ठेवलेला आहे तो साबुदाणा आपण पाहूया। साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला छान असा वाफवून घ्यायचा आहे। पाण्याचा वापर न करता आपल्याला हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता साबुदाणा छान असा आपला शिजला गेला आहे, मी तो बाहेर काढला आहे। आणि आता हा साबुदाणा आपल्याला बटाट्यात मिक्स करायचा आहे। खूप गरम आहे तर थोडीशी काळजीपूर्वक आपण हे साबुदाणे आपण बटाट्यात मिक्स करणार आहोत। आणि सगळे साबुदाणे मिक्स केल्यानंतर आपल्याला छान आपल्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही साबुदाणा बटाट्याची चकली बनवून बघा, खूप सुंदर व अप्रतिम होते आणि तळल्यानंतर ती दुपटीने फुलते। तर बघू शकता छान असं मी हाताने मिक्स करून घेतलं आहे। आता चकलीचा साचा घेतला आहे, त्याच्यात आपल्याला हे जे सारण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे। आणि ते घातल्यानंतर आपण अशी ही प्लेट घेतली आहे, प्लेट पाण्याने ओली केलेली आहे आणि त्यावर आपण हे चकल्या घालून घेतो आहे। अशा पद्धतीने तुम्ही चकल्या घातल्या तर तुम्हाला जास्त मेहनतही लागणार नाही। तर तुम्ही बघू शकता अशा मी प्लेट्सवर एक एक चकल्या करून नंतर ह्या अशा मी बाल्कनीत सुकत घातलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता चकल्या छान अशा कडक सुकलेल्या आहेत। ह्या चकल्या सुकवायला कमीत कमी 3 दिवस मी घेतलेले। 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकता सुंदर अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता आधी मी चकली बटाट्याची रेसिपी टाकलेली आहे, तर त्या रेसिपीमध्ये आणि ह्याच्यात खूप फरक आहे। तर तुम्ही ह्या पद्धतीची एकदा नक्की करून बघा। तर आता मी कढईत तेल गरम केलं आहे, तुम्ही बघू शकता चकल्या किती छान अशा फुलत आहेत। तेलात घातल्याबरोबर ते एकदम दुपटीने तिपटीने फुललेल्या आहेत। ह्या चकल्या तळताना गॅसची फ्लेम आधी फास्ट ठेवायची आणि तेल छान दाबलं की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची। मिडियम फ्लेमवर चकल्या आतपर्यंत छान अशा तळल्या जातात। तर तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या छान अशा तयार झालेल्या आहेत।